नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली सर्किट हाऊस येथे पदाधिकाऱ्यांची मीटिंग आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर सांगली कुपवाड आणि मिरज सुभाषनगर येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आणि यानंतर मिरजमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सांगलीमध्ये प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची जोरदार सभा झाली. यावेळी बोलताना नितीन बानुगडे पाटील यांनी म्हटलं आहे की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक ही शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये ताकदीने निवडणूक लढणारे आणि जिंकणार असून त्या उद्देशाने संपूर्ण तयारी झालेली आहे. येत्या काळात शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे. तरी या उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, भगवानदास केंगार, डॉक्टर किशोर ठाणेकर, तानाजी सातपुते, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शकीरा जमादार, तालुका प्रमुख प्रताप विचारे, विश्वास कांबळे, सनी कोरे, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, रुपेश मोकाशी, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हट्टेकर, सुरेश भोसले, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, युवा सेना मिरज शहर प्रमुख पहलवान कुबेरसिंग राजपूत, पांडू लोहार, हरिदास पडवळकर, रोहन पवार, मुन्ना शेख, हरिदास पडळकर, सलीम शेख, नितीन जाधव, सुनील ढोले, चंद्रकांत व्रकल, अब्दुल मोमीन, किरण कांबळे, ओंकार देशपांडे, विष्णू पाटील, संतोष पाटील शिवसैनिक उपस्थित होते. पहिली गोष्ट की तुम्ही लढता हे आधी पहिलं लोकांना कळालं पाहिजे. तुमचं चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला मतं का द्यावीत हा विचार तुम्ही लोकांपर्यंत मांडला पाहिजे आणि मग तुमची निवडणूक ही जनतेनं हातात घेतली पाहिजे. हा झाला एक भाग प्रचाराचा आणि प्रसाराचा. यश मिळवायचं असेल तर मतदार यादी तितकीच महत्वाची. हे त्या मतदार यादीचं सगळ्यात मोठं महत्व आहे. ज्याचा मतदार यादीचा अभ्यास पक्का आहे त्याला निवडणुकीचं यशही पक्का आहे अशी एक साधारण भावना आहे. पण ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली गेली, दुबार नावं आणली गेली, ती जर संख्या बघितली तर साधारणपणे 5-5 हजार बोगस मतदार, 5-5 हजार दुबार नावं तुम्हाला दिसतील. प्रारूप याद्या खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी आल्या तर तुम्हाला कदाचित मिळाल्या असतील. जिल्हा प्रमुखांनी तुमच्या सगळ्यांना त्या उपलब्ध करून दिल्या असतील. या प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात जी काही नावं मतदारांची आहेत ती साधारणपणे कालची 7 डिसेंबर पर्यंत त्या मतदार यादीवर आक्षेप घ्यायला मुदत होती. निवडणूक लढणाऱ्या तुमच्यापैकी किती जणांनी त्या मतदार यादीवर आक्षेप घेतलाय? तुमच्या मतदारसंघात तुमच्या प्रभागामध्ये किती दुबार नावं आहेत, किती बोगस नावं आहेत, त्याच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलाय का?